हॅलो फ्रेंड्स, अविष्य रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी तुम्हाला भेंडीची भाजी दाखवते आहे. झटपट होणारी भेंडीची भाजी आहे ही. तर तुम्ही इथे बघू शकता मी तयारी केलेली आहे. कांदे घेतलेले आहेत 2, आलं मिरची आणि लिंबू घेतलेला आहे, ड्राय मँगो पावडर घेतलेली आहे, हळद आणि जिरं घेतलेलं आहे. इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि मग आता ही चाळून ठेवलेली आहे, जेणेकरून सर्व पाणी जे आहे ते निघून जाईल. आपल्याला पूर्ण भेंडी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवून तिला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यावर जे काळे वगैरे असे जे डाग असतात ते निघून जातील. आणि मग मी मिरचीचं वाटण वगैरे तयार करून घेतलं आहे मिक्सरमधून. आलं मिरची आणि खोबरं घेतलेलं होतं मी, लसूण, हे सर्व मी वाटण करून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मी एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, एक दोन टीस्पून, आणि त्याच्यामध्ये आता जिरं टाकलेलं आहे. जिरं तडतडलं की आपण कांदा भाजून घेऊया. कांदा भाजतोय तोपर्यंत आपल्याला एकसारखं हलवायचं इथे. आपलं मिरचीचं वाटण पण रेडी आहे, मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आपण. कांदा चांगला भाजायचा आपल्याला इथे, थोडंसं लालसर होईपर्यंत. जिरं टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकायची, चिमूटभर. इथे मी मीठ टाकलं आहे, अर्धा टेबलस्पून टाकलं आहे. भेंडी माझी 1/2 किलोच आहे, 2 लोकांना पुरेल एवढीच आहे ती भेंडी. थोडीच आहे म्हणून मग मी तो अर्धा चमचाच मीठ वगैरे टाकलेलं आहे. आणि आता इथे मी वाटण टाकलेलं आहे सर्व, आलं लसूण खोबरं आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या तिखट तुम्हाला किती लागतं त्याप्रमाणे. आता इथे मी जी चाळणीमध्ये जी भेंडी ठेवली होती ती कापून घेतली आहे छोट्या आकारामध्ये. अशी तुम्ही गोल गोल कापून घ्या ती. आणि आता ह्या आपल्या जे वाटण आपण भाजलं आहे त्याच्यात आपल्याला ती भेंडीची भाजी टाकायची आणि हलवायचं. भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही, ती एक 5 ते 7 मिनटातच शिजून जाते. आता इथे मी ड्राय मँगो पावडर वापरते आहे. भेंडी शिजवताना जो चिकटपणा असा जो जाणवतो, तर तो त्याच्यात जर तुम्ही आंबट पदार्थ काही टाकला तर ते निघून जातं आणि ड्राय होते ती, चांगली होते ती भेंडी, आणि ते गुळगुळीतपणा वगैरे लागत नाही. इथे मी थोडंसं लिंबूसुद्धा टाकलेलं आहे. तुम्ही ड्राय मँगो पावडर वापरू शकता किंवा लिंबू वापरू शकता, दोन्हीपैकी कोणतंही एक चालेल. आता इथे आपली भेंडी एकसारखी आपण हलवायची आणि थोडीशी वाफ द्यायला तिला एक 2 ते 3 मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता छानपैकी भेंडी तयार झालेली आहे. तिला एकसारखं हलवायचं जेणेकरून ती तळाला लागणार नाही. जास्त हलवण्याची पण गरज नाही आहे, कारण भेंडी लवकर शिजून जाते ती. झटपट होणारी ही भाजी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. इथे तुम्ही बघू शकता भेंडी पूर्ण व्यवस्थित रेडी झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.